मनमाड इंदोर रेल्वे लाईन प्रकल्पग्रस्त शेतकरी खासदार शोभाताई बच्छाव यांच्यावर नाराज. नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. धुळे आर्वी मनमाड इंदोर रेल्वे लाईन प्रकल्पामध्ये जमिनी गमावणाऱ्या शेतकऱ्यांच्या जखमेवर आता प्रशासनाकडून मीठ चोळले जात आहे. सरकारी रेडीरेकनर दरानुसार एकरी 1.5 लाख आणि त्याचे 4 पट मिळून केवळ 6 लाख रुपये मोबदला दिला जात आहे. या तुटपुंज्या रकमेवरून आता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून खासदार शोभाताई बच्छाव यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 6 लाखात जमीन मिळते का? जिभाऊ अण्णांचा रोखठोक सवाल. आर्वी पंचायत समितीचे सदस्य जिभाऊ अण्णा शेंडगे यांनी खासदारांना निवेदनाद्वारे ठणकावून सांगितले की, ताईसाहेब, आजच्या काळात 6 लाखात कुठे जमीन मिळते का? मिळत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही ती खरेदी करायला तयार आहोत. संसदेमध्ये या विषयावर झालेली मांडणी चुकीची असून त्यात तातडीने दुरुस्ती करून बाजारभावाप्रमाणे मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. 2013चा कायदा लागू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी आपली प्रमुख मागणी मांडताना सांगितले की भूसंपादन कायदा 2008चे जुने राजपत्र रद्द करून 2013च्या सुधारित कायद्यानुसार नवीन राजपत्र काढण्यात यावे. 2013च्या कायद्याप्रमाणे मोबदला मिळाला तरच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळू शकते. विरोधकांकडूनच न्यायाची अपेक्षा. सत्ताधारी पक्ष शेतकऱ्यांचे ऐकत नाही, पण तुम्ही विरोधी बाकावर आहात. त्यामुळे तुम्हीच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकता, असे भावनिक आवाहनही यावेळी करण्यात आले. खासदारांनी तात्काळ शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांची बाजू समजून घ्यावी, अन्यथा हा लढा अधिक तीव्र होईल असा इशाराही देण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातील आणि विशेषतः आर्वी परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकरी आता या अन्यायाविरुद्ध एकत्र झाले असून सर्वांचे लक्ष आता खासदारांच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा.